तिसरा सामना सुरू होतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस भाईंदर संघ. तिसरा सामना दीपक भंडारी, ॲलन. सामन्याचे पंच अशोक राऊत, गुणेश म्हात्रे. महेंद्र पाटील पहिला चेंडू. यस, पहिला चेंडू का असेल, कशा पद्धतीने असेल, अगदी अगदी एस्ट्यांच्या वरून चेंडू दर्शवतात आणि हा चेंडू येतो डॉट. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस एनएक्स भाईंदर. गावकी प्रीमियर लीग देखील सुरू आहे चर्चा भाईंदरमध्ये. आणि नक्कीच काही संघ इथे अपुरा आलेला आहे. भाईंदर संघ जोनस देखील नाही आहे. एक डाव चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. ते दोन झेंडे लागलेले आहेत आपल्या पंचांच्या मागे आणि पॉईंटला असलेल्या खेळाडूच्या मागे. ते एकच डाव डिक्लेअर आहे. चेंडू जर लागला तर दोन्ही बॅटरनी थांबायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यात थोडं पुढून गेला तर 2 डाव असतील. सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिसफील्ड. एक धाव कंप्लीट. भोईर भवन स्टँडचे सदस्य प्रशांत भोईर. सुरेख फटका, सुरेख फिल्डिंग. मात्र इथे धोका होता. यस, मात्र इथे पोहोचलेले सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले दीपक भंडारी. दीपक सर डेंजर झोनमध्ये होते. मात्र नक्कीच 1 ते 2 पावलं कमी पडले असते. मात्र चांगली रनिंग, चांगली कॉलिंग दिसली. ॲलन आणि दीपक सलामी बॅटर भाईंदर संघाच्या वतीने स्टेप आउट झाले. अगदी कव्हर्स पण चेंडू खेळला, सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला गेला आणि या चेंडूवरती, या फटक्यावरती 1 धाव. तिसरा सामना सुरू आहे. सुरेख चेंडू, ऑब्रेक चेंडू होता. बघायचं ते काय घडतं, काय बिघडतं. आणि थोडे कमी पडले दीपक भंडारी आणि धावच्या रूपाने पहिल्या इथे गडी बाद होतोय भाईंदर संघाचा. धन्यवाद डीजे. पहिल्या ते गडी बाद होतोय दीपक भंडारी आणि नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश. मैदानाचा अंदाज घेतला पाहिजे. हवेच्या कुठल्या दिशेने हवा सुटलेल्या, कुठल्या बाजूला बॅटिंग केली पाहिजे, कशा पद्धतीने बॅटिंग केली पाहिजे, कशा रीतीने धावा येतील. सिंगल डबल जास्त भर टाकला तर नक्कीच तुम्हाला धावसंख्या 40, 45 किंवा 50 धावा उभारता येतील. मात्र कालचा जो दिवस आर के संघ अंतिम सामन्यात पोहोचला, त्या संघाचे देखील अभिनंदन. वाईट सेशनला पहिला चेंडू निलेश टाकण्याचं काम करतील. अगदी अक्षरशः अगदी लेग स्टंपच्या एक्स्ट्राच्या बाजूने चेंडू जातोय. महेंद्र पाटील चांगली धावसंख्या देतोय, चांगलीच गोलंदाजी करतो. माफ करा, 4च धावा देऊन एक गडी बाद करतोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये. आणखीन एक गडी बाद. चंदू एस्टनच्या मागे आहेत आणि तो कुठली चूक न करतो. मात्र सुंदर झेल टिपतोय. राकेश गेला काय आणि आला काय. चांगली सुरुवात. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच याच्या पुढे सामना झाला होता मुर्दा मास्टर्स वर्सेस एक्सर ए. तर मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि तो मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, सामन्यावर ठरतोय धनेश. धनेशने पुढे यायचं आहे. 2 गडी बाद केले आणि फक्त 5च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. धनेशला विनंती, धनेश पुढे यायचं. धनेश म्हात्रे.
जेम्स बॉन्ड संघातील माजी खेळाडू सुधाकर मुकुंद पाटील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू, केन मार्क. आणखीन एक लिजन खेळाडू गजानन पाटील उर्फ वादल्या मामा यांचं देखील स्वागत आहे. या आणि नक्की गणेश तुझं अभिनंदन आणि तुमच्या संघाचं देखील अभिनंदन. आणि आपले कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर साहेबांना विनंती करतो आपल्या शिवबसचे द्यायचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. प्रकाश ठाकूर साहेब मामा एकसर गावातील एक माजी खेळाडू आहेत. 5 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि तो ठरतोय सामनावीर धनेश म्हात्रे. लो स्कोर सामना असताना जबरदस्त गोलंदाजी केली. सुरेख चेंडू, मात्र चेंडू समोर राहतोय बघायचे, ते पुढे आले होते. ॲलन डेंजर झोनमध्ये आले होते. या चेंडूवरती एकही धाव नाही आहे. डॉट चेंडू जात चाललेले आहेत आतापर्यंत. निलेश महेंद्र 4 धावा देऊन जबरदस्त गोलंदाजी करतोय. 1 गडी बाद केला होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि महेंद्र पाटील चेंडू खाली आहेत आणि तो करणार नाही कुठली चूक. पकडतोय सुंदर झेल आणि संपतोय केन मार्क यांचा खेळ. टेनिस जगतातील एक नामवंत खेळाडू हेमराज पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव नक्कीच त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच ओम ब्रह्मदेव गोडदेव गावातील एक समाजसेवक, क्रिकेटपटू आणि दानशूर व्यक्तिमत्व जितेंद्र नाईक सर यांच्या माध्यमातून देखील आपले स्कोर बुक आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे प्रत्येक 23 स्पर्धा आपण खेळतो, त्यांच्या वतीने स्कोर बुक देण्याचं काम जितेंद्र नाईक साहेब. प्लीज नाईक साहेब आपण वरच्या मंचावर जायचं आहे. हेमराज पाटील आपण देखील वरती जायचं आहे प्लीज. नितीन सुंदर फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाही, एकच धाव मिळेल. लो स्कोरिंग सामना सुरू आहे. सुरेख अप्रतिम चेंडू, नितीन आणि नितीन दिसतोय मागच्या स्पर्धेमध्ये एक्सर स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली नितीनने केली होती आणि तोच फॉर्म त्यांचा कायम आहे गोलंदाजीमध्ये. आणि नक्कीच आर के संघाचे कोच आलेले आहेत, गोलंदाजी कोच मनोहर राऊत, त्यांच्या संघाचे देखील अभिनंदन. कालचा दिवस तुम्ही गाजवला, वाईट साईसला पंचांमार्फत येतोय. धाव संख्या 9, मात्र जास्त धावा करत करू शकला नाही, मात्र चांगली गोलंदाजी. गेले का आपण 40 वर्ष मागे जर गेलो तर ओम ब्रह्मदेव गोडदेव तेव्हापासून आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच आणखीन एक लेजंड खेळाडू आणखी गडी बाद होतोय. ऑस्करला परतावं लागेल धावच्या रूपाने. सत्येंद्र पाटील ओम ब्रह्मदेव खेळाडू आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मात्र लिजंड खेळाडू आहेत, माजी खेळाडू आहेत, मात्र आपल्या संघाचा आत्मविश्वास, आत्मबळ, पाठिंबा आलेले त्यांच्या राखण्यासाठी त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आणखीन एक खेळाडूचं आगमन झालेलं संजय घाडे साहेब, त्यांचं देखील स्वागत आहे. सुंदर चेंडू, सुंदर खेळी,
मात्र एक एक धावा चालणार नाही. भाईंदर संघ एक एक धावा, दोन दोन धावा चालणार नाही आहेत. आपल्या अपोजिट कुठला संघ खेळतोय, कुठला आहे, याची देखील जाणीव ठेवली पाहिजे. धावसंख्या झालेल्या ते फक्त आणि फक्त 11 धावा. मात्र तिसरं शतक मार्गस्थ असताना मात्र अजूनही दुहेरी धावा आलेली नाही आहेत. सिंगल 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 आणि सिंगलच आणि गडीबाद 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 हा सामना सुरू आहे. आतापर्यंत 4 गडीबाद झाले आहेत. महेंद्र, निलेश आणि नितीन. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू येतोय. नक्कीच आजचा मगाशी सामना झाला लो स्कोर. मगाशी पहिला सामना 51 झाला होता, दुसरा सामना लो स्कोर, तिसरा सामना देखील सुरू आहे, तो देखील लो स्कोरवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. चांगली गोलंदाजी नितीन देखील यांची. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. 4 धावा महेंद्र, 3 धावा निलेश आणि 4 धावा नितीन. बघा काय लो स्कोरिंग सामना सुरू आहे. याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण. ओम ब्रह्मदेव गुडते वर्सेस NX भाईंदर. सुस्वागतम मालजीपाट संघाचं देखील आगमन झालेलं आहे ते, आणि त्याचबरोबर जेम्स बॉन्ड राई संघाचं देखील आगमन झालेलं आहे. भावेश येतोय. नक्कीच भावेश कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. आता नक्कीच चांगली धावसंख्या उभारावं लागेल ॲलन आणि डॉसनला. ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील. आमच्या बाजूला मनोहरदा बसलेले आहेत. आज बरेचसे खेळाडू आलेले आहेत. सकाळी असं वाटलं होतं कमी खेळाडू असतील, मात्र बघता बघता 15 खेळाडू जमले. सुरेख फटका आणि मात्र फटका झेलच्या रूपाने आला होता. चांगलीच विकेट घेण्याचा प्रयत्न होता. झेल सुटतो, चौकार देखील जातोय. मात्र हा चौकार येतोय भाईंदर संघाच्या वतीने बोनसच्या रूपाने. जिथे झेल होता तिकडे झेल सुटल्यानंतर चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर आलेल्या त्या 4 धावा. धन्यवाद धन्यवाद जय भावेश. पुन्हा चेंडू हवेमध्ये अगदी अगदी चेंडू लँडिंग करतोय सेफ, आणि 2 धावा मिळतील तिथे. दोन्ही बॅटरने थांबायचं आहे. झेंड्याच्या बाजूने 1 धाव असेल, त्या बाजूने 2 धाव असतील. भावेश लक्षात घ्या. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू येतोय. धन्यवाद. नक्कीच कालचा दिवस आणि आजचा दिवस अगदी वेळेवर जेवण सुरू झालेलं बघा. काल पण 12 वाजता जेवण सुरू झालं तर आज 12 वाजून 5 मिनिटांनी जेवण झालं. आज नक्कीच आज राई संघ आहे, मुर्दा संघ आहे, यजमान संघ आहे, घोडदेव संघ आहे. भावेश येतोय, चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सुरेख फटका, किती धावांचा फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. एक चेंडू शिल्लक आहे. मात्र 4थं शतक मार्गस्थ असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावेवरती भाईंदर संघ खेळतोय. फक्त चौकार आल्यानंतर ही धावसंख्या दिसते. सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र इथे बघायचं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मग चेंडू थांबवतोय.
मात्र संपलेल्या ओव्हर 4 धावसंख्या धावफलकावरती 19 आणि 19 धाव करत असताना भाईंदर संघाचे 4 गडी बाद झालेले आहेत. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच नंबर 5चा गोलंदाज मीरा भाईंदर महापालिकेचे अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकारी जय पाटील. महेंद्र, निलेश, नितीन, भावेश आणि जय. फुलटॉस चेंडू होता मात्र जास्त धाव मिळणार नाही आहेत. एकदा कंप्लीट झालेले आहेत चेंडू आहेत आणि चांगली फेकी चेंडू यांच्या माध्यमातून आलेल्या 2 धावा झालेल्या आहेत. चांगला बॅकअप केलं जातं. धाव संख्या 21. हवेच्या अगेन्स्ट आपल्याला बॅटिंग करायची आहे मात्र दुपारनंतर हवा थोडी बॅटरला साथ देणारी आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव युवा खेळाडू नंदन आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. एकदा कंप्लीट झालेत बघायचं. दुसरी धाव देखील पूर्ण. धावा सुरू आहेत मात्र मोठे फटके अजून आलेले नाहीत. एक चौकार जो सोडला तो झेल सुटल्याने चौकार गेला होता. त्यानंतर डबल सिंगल सुरूच आहेत मात्र ह्या धावा करत असताना 4 गडी देखील बाद झाले आहेत महेंद्र संघाचे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. सुरेख फटका मात्र किती धावांचा फटका असेल. चेंडू जास्त पडल्यानंतर उंची गाठतोय. चेंडू जातोय दन 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 सीमारसे बाहेर. हा मिळतील चौकार. 4 धावा. धन्यवाद धन्यवाद विजय. आणि नक्कीच मुर्दा गावातील एक समाजसेवक दानशूर व्यक्ती धनंजय पाटील आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्था आणि मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने आणि मुर्दा मास्टरच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच त्यांचा चांगला दिवस, त्यांचा वाढदिवस आहे आणि चांगला दिवस मानला जातोय. नसेल आपण जसं वाढदिवस साजरा करतो आपले दिवस आपले वाढत चाललेले आहेत. आपलं आयुष्य वाढतं मात्र मनोरंजनाचं आयुष्य कमी झालेलं आहे. म्हणजे दिवस त्यांनी वाढवलेले आहेत मात्र त्यांची ते वय त्यांनी कमी केलेलं आहे. जवान होत चाललेले आहेत मनोजा. सुरेख फटका. किती धावांचा फटका. चेंडू जातो पुन्हा एकदा दन दन सीमारेषा बाहेर मिळतील 4 धावा. चौकार. धाव संख्या 32. झपाट्याने धावा वाढलेल्या आहेत. धावा देखील वाढलेल्या आहे. रायगावातील एक माजी खेळाडू प्रकाश पाटील साहेबांना त्यांचं देखील स्वागत करतो आम्ही. जयप्रकाश राजाराम पाटील आणि त्याचबरोबर विशाल ट्रान्सपोर्टचे मालक विक्रम म्हात्रे यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद विजय. 32 धावा केलेल्या आहेत. 33 धावांचं आव्हान ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासमोर ठेवलेलं आहे. मोरगाव गावातील माजी खेळाडू माजी संघनायक नक्कीच विक्रम म्हात्रे विशाल ट्रान्सपोर्टचे मालक. आणि जेवण काउंटर सुरू झालेलं आहे. जेवण घ्यायचं आहे. उमेनमान घोडबंदर एक्सर ए आणि मुर्दा आपण देखील जेवण घ्यायचं आहे. आणि नक्कीच आम्हाला विशेष सत्कार ज्याचा आज वाढदिवस आहे. नक्कीच वाढदिवसानिमित्ताने जे आलेले आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान. मुर्दा गावातील समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व धनंजय पाटील साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान. आणि हा सन्मान मुर्दा गावाच्या वतीने समाजाच्या वतीने आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मुर्दा मास्टरच्या वतीने हा केला जातोय.
आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान आणि वाढदिवस साजरा केला जातोय. आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर आणि मुर्दा मास्टर्स संघाचे अध्यक्ष केसरीनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच त्याचबरोबर आशिष पाटील मुर्दा गावातील समाजसेवक आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने मुर्दा मास्टरच्या वतीने. नक्कीच विशेष सन्मान केला जातोय. नक्कीच आमच्या अगदी आपण मैदानाची एंट्री मारतो ना मंदिराच्या बाजूला, तिथे स्टॉल लावण्याचं काम आपल्या या बाजूलाच आहे. निलकंठ भोईर यांचा स्टॉल आहे. जे तुम्हाला पाहिजे असेल चविष्ट पदार्थ ते कृपया जी रक्कम देऊन आपण घ्यायचे. आपला आगरी बांधव आहे, समाजाचा आहे, आपल्या आगरी माणसाला पुढे पुढे न्या ही तुम्हाला विनंती असेल. आणखीन एक विशेष सन्मान आपण जे स्कोरबुक बघतो आपल्या 23 गाव आणि एक दमन स्पर्धा त्यांच्या वतीने आपल्या ओम ब्रह्मदेव गोरदेव खेळाडू आहेत. आणि नक्कीच जितेंद्र नाईक साहेब यांचं देखील स्वागत केलं जातोय. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर आणि मुर्दा मास्टरचे अध्यक्ष केसरीनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच जास्त धावा नाही आहेत, 33 धावांचं आव्हान 30 चेंडूमध्ये करायचे आहेत. मात्र आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा करतोय बदल, आपण ऐकूया भरत राऊत यांना. थँक्यू हेमू. आपण जो आवाज ऐकत होता राही गावातील नामवंत समालोचक हेमप्रकाश पाटील यांचा आवाज. धन्यवाद हेमू. लो टोटल आहे आणि याचं कारण देखील आपण जाणू शकाल, कारण इथे जर आपण विचार केला मित्रांनो तर फक्त ॲलन जे टीम कॅप्टन आहेत त्यांची एक चांगली इनिंग आपण या ठिकाणी पाहिली. नाबाद खेळी पाहिली, जवळपास 24 धावा ॲलनच्या बॅटमधून आल्या आणि ओव्हरऑल टीम वर्क जर आपण पाहिला एन एच बांद्राचा तर 32 धावा. 33 धाव्यांचं आव्हान आहे. एक चांगलं टोटल म्हणू शकतोय. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर एक चांगलं टोटल उभारलं आहे. मग आज नक्कीच काही खेळाडू कमी आहेत. एकतर भाईंदर प्रीमियर लीग सुरू आहे अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर. त्या ठिकाणी जे काही खेळाडू आहेत एन एच बांद्रा टीमचे म्हणजे व्हॅली नाही आहे, निक्सन नाही आहे. मला निक्सनने मला त्या ठिकाणी संघ घेतला आहे विकत, त्याच्यामुळे त्यानंतर फादर जॉन नाही आहेत, जोनस नाही आहे, बोना नाही आहे. आज बरेचसे खेळाडू ॲबसेंट आहेत आणि जोनस मला वाटते आउट ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे जोनस आज या संघामध्ये दिसत नाही. सर्वांना उत्कंठा होती की जोनस या टीममध्ये दिसणार आहे आणि जोनस शो आज या ठिकाणी कदाचित पाहायला मिळू शकेल, कारण 2023चं वर्ष विसरता कामा नये. 23-24चा तो काळ ज्या खेळाडूनं गाजवला होता. एक अर्धशतक आपण जोनसच्या बॅटमधून या ठिकाणी पाहिलं होतं. मात्र अंतिम क्षणी जर आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात पॉल त्या ठिकाणी पडला गेला पिचवर आणि त्या ठिकाणी एन एच भाईंदर संघ पराभूत झाला. हे चित्र आपण 2024ला पाहिलं होतं 26 फेब्रुवारी. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन जेम्स बॉन्ड राई, टीम कॅप्टन प्रफुल्ल पाटील पप्प्या आणि मालजीपाडा टीम कॅप्टन प्रसन्न भोईर. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 33-33 ओम ब्रह्मदेव गोरदेव. मी सन्माननीय धनंजय पाटील साहेब आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना विनंती करतोय की आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत.
पहिली विकेट डाऊन. 33 धावा आहेत. मी म्हटलं तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला असेल, क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं केलं, विकेट तुम्ही प्राप्त केल्या, तर या 33 धावा देखील नक्कीच तुम्ही या मैदानावर डिफेन्स करू शकाल. पहिली विकेट डाऊन. मिस्टर चित्तरंजन आउट. मॅच बनणार. बघा इथे धावांचं अकाउंट ओपन झालं नाही आहे, विकेटचं अकाउंट ओपन झालं आहे. आणि ज्यावेळेस टोटल लो असतं, छोटं टोटल असतं, त्यावेळेस विकेटचं अकाउंट ओपन होणं ही खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं एन एस भाईंदर टीमसाठी खूप जमेची बाजू आहे. न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय पंकज पाटील. कोळशेचं मैदान गाजवलं आहे या सीझनमध्ये. या खेळाडूनं अप्रतिम बॅटिंग केली होती. पंकजनं मालिकावीर या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं. खूप चांगली बॅटिंग आणि तोच पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. धावा झालेल्या आहेत पळकावर. आतापर्यंत धावांचं अकाउंट ओपन झालं नाहीये. आज मी काल म्हटलं होतं मित्रांनो की आज मैदान पूर्ण भरून जाईल. अक्षरशः तुम्हाला आज खुर्च्या देखील बसायला मिळणार नाहीये. इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण या स्टेडियमची जर आपण क्षमता पाहिली तर जवळजवळ 50,000 लोक या स्टेडियममध्ये बसू शकतील. इतकी क्षमता आहे या स्टेडियमची आणि ते त्याहून अधिक लोक कदाचित आज पाहायला मिळतील. चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन हितेश आहे, मला वाटतं कर्णधार मालजीपाडा मास्टर्स आणि पप्प्या प्रफुल्ल नाही आहे. टीम कॅप्टन जयेश आहे. चला टॉस करून घेऊया आपण. मी सन्माननीय बड्डे बॉय धनंजय पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. आता घेऊन जा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे मात्र डी झोन त्या ठिकाणी. एक धाव मिळणार. धावा संख्या झाली आहे 5. एक मोठं आव्हान असेल. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिले तर जम्प्स पण राई वर्सेस एका साईडला 7474 मालजीपाडा, एका साईडला नॉट 7 तर एका साईडला 7474. हे दोन संघ आमने सामने तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. पंकज पाटील स्ट्राइक एंडवर. गोलंदाज क्विंटन. मॅजिकल बॉलर्स. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटर स्टोक. धावा मिळतील 2. डिक्लेरेशन झोन. धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा. 33 धावा आहेत विजयासाठी. आज एक जर विचार केला तुषार तर टोटल कमी येत आहेत. काल ज्यावेळेस तिसरा सामना जवळपास तिसऱ्या सामन्याची एक इनिंग संपली होती आणि त्यानंतर हवेनं आपली दिशा बदलली होती. कालच्या दिवसामध्ये पांजू वर्सेस आपण तो सामना पाहिला होता कोलशेत आणि पांजूची ज्यावेळेस बॅटिंग होती त्यावेळेस ते हवेनं ती दिशा बदली केली होती. पश्चिमेच्या दिशेने वाहणारे वारे अगदी पूर्वेच्या दिशेने वाहायला सुरू झाले होते. म्हणजे मुर्धा गावाच्या दिशेने जे वारे वाहत होते ते भाईंदर स्टेशन एंडने व्हायला सुरू झाले होते. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. क्विंटन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे मित्रांनो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पंकज पाटील स्ट्राइक एंडवर. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे. डेड ऑन स्पॉटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता या ठिकाणी. एक धाव मिळणार. मागच्या काही वर्षाचा आपण एनालिसिस जर पाहिला तर अनेक विक्रम या मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये घडले आहेत.
कालच्या दिवसामध्ये मी म्हटलं होतं की जवळपास 104 षटकार ज्या स्पर्धेमध्ये लागले ती स्पर्धा मुर्दा स्पर्धा. एका स्पर्धेमध्ये 4 अर्धशतकं आपण पाहिली होती, 4 हाफ सेंचुरीज आपण पाहिली होती. ती स्पर्धा म्हणजे मुर्दा स्पर्धा. लक्षात ठेवा, काही घडामोडी घडल्यात काही मागील वर्षामध्ये, भरपूर इतिहास घडलेत या मैदानावर. आणि या सीझनमध्ये आपण पाहतो गोल्डन षटकार पाहिला आपण. एक चेंडू 6 धावांना षटकार ठोकला हेमंत राऊतनं. प्लेसमेंट, चांगली प्लेसमेंट, सिंगल मिळणार, 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिल्या षटक या ठिकाणी संपते. धावासंख्या फळकावर लावली आहे ओमरमध्ये गोडदेव या टीमनं. 1 बाद 9 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी सन्माननीय धनंजय पाटील साहेब ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. सर्वात आधी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत करूया. वेलकम हितेश पाटील आणि वेलकम प्रफुल्ल पाटील. वेलकम राई, वेलकम मालजीपाडा. दोघांचे हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि या मॅचसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असतील. नवगर संघ या ठिकाणी इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आलेत. पुढच्या शनिवारी आणि रविवारी आपण नवघरच्या मैदानावर 40+ क्रिकेट स्पर्धा खेळणार आहोत. 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ती 9वी स्पर्धा असेल. कॉइन्स विन झालाय धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते आणि टॉस विन मालजीपाडा संघ नाणेफेक जिंकलाय. अभिनंदन मालजीपाडा टीम. आपला निर्णय आपण जाहीर करावा. प्रसन्न भोईर फिल्डिंग, शतरक्षण स्वीकारलंय मालजीपाडा टीमनं. तर चॅम्पियन राईट टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बैटिक स्टोक अगदी गुडघ्याला खेळपट्टीवर वाकवून हा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा म्हणजे स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न होता निलेश पाटील यांचा. एकदा मिळणार. धावसंख्या झाली आहे ती 10. राजेश पाटील त्यानंतर कुंदन पाटील इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आलेत. पुढचे शनिवार रविवार 2 दिवस मुर्दा स्पर्धा बादशाह क्रीडा मैदान. प्रेक्षकांची भन्नाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही काही प्रेक्षक येत आहेत. वाईटचा इशारा आहे. आणि बघा पहिली मॅच ज्याप्रमाणे आपण पाहिली, दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहिली एक्सर वर्सेस मुर्दा. काही प्रेक्षकांनी मुर्द्या गावाच्या ती स्पर्धा घरी लाईव्ह टेलिकास्ट पाहिली असेल. मात्र पहिली मॅच जिंकल्यानंतर आपल्या टीमला नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी मुर्द्याचा जवळजवळ अर्धाहून अधिक गाव हा नक्कीच या ठिकाणी दाखल होईल. सिंगल धाव. धावसंख्या झाली आहे 12. इथून बघा एक चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. काही विकेट प्राप्त करणं NS भाईंदर टीमसाठी गरजेचे आहेत. टोटल छोटा आहे 33 धावांचं आव्हान. आज भोईर परिवार स्टँड नाही आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मला वाटतं तुम्ही जागा ती विकली. पटका चांगला होता. 2 धावा इथे देखील मिळतील. आज तो पाटील स्टँड आहे. धावा झाल्यात त्यात 14. धावसंख्या झाली आहे ती 16. आगरी कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे. जयधारावी मुर्दा मास्टर्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 8वी स्पर्धा 23 स्पर्धांच्या मालिकेमधील. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीपमध्ये प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. दीपक भंडारी सर. दीपक आहेत का? नाही आहे, सॅवी आहेत मला ते. धावसंख्या 17. आज सकाळपासून एकतर्फी मॅचेस जास्त झाल्यात तुषार. म्हणजे मॅच आतापर्यंत शेवटच्या त्या क्षणापर्यंत गेली नाही आहे. थोडी पहिला सामना जर आपण पाहिला उमेदमान घोडबंदर थोडासा टफ सामना तो झाला होता. मात्र त्यानंतर विक्रम घरत त्यांची विकेट टर्निंग पॉईंट ठरली उमेदमान टीमच्या त्या विजयासाठी. ऑन साईडला पिक करायचा होता. फटका यावेळेस व्यवस्थित नाही आहे. मात्र काही धावा नक्कीच हा फटका देऊन जाईल पंकज पाटील यांना. लेग बायचा इशारा आहे पंच अशोक राऊत सरांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय.
धावा फळकावर लावल्यात उमरामध्ये गोडदेव मास्टर्स टीमनं. त्या म्हणजेच 1 बाद 18 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. टीमचे माजी कर्णधार, त्यानंतर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम डॉसन भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. एनएच बाय द टीम 2 असे खेळाडू आहेत मित्रांनो, एक डॉसन रॉड्रिक्स, त्यानंतर जोनसच्या विषयी मी उल्लेख केला. 2023चं पर्व गाजवलं होतं या मैदानावर जोनसनं. 1 अर्धशतक आपण जोनसच्या नावावर या ठिकाणी पाहिलं होतं. धावा 18 आहेत, 15 धावा अजूनही बनवायचे आहेत. एक चांगलं षटक बघा, एक चांगलं षटक एन एस टीमला हाताळायचं आहे, ते मात्र कधी. आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूला पंच केलंय, मात्र एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर नाही आहे. चेंडू अगदी निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. केनमार्क देखील पाहत राहिला की चेंडूवर धावायचं की नाही, मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू 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 दादा. गोलंदाज तयार. राकेश ऑन साइडला चांगला फटका आहे, मिड विकेट डीपला त्या ठिकाणी अगदी चेंडू दीपक भंडारी सरांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पंकज पाटील यांचा मास्टर स्ट्रोक. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. धावा झाल्यात त्या 26-33 धावांचं आव्हान आहे. 26 धावा फळकावर लावल्या आहेत उमरामध्ये गोडदेव टीमनं. यावेळेस देखील चांगला फटका आहे, खूप चांगला फटका ऑफ साईडला खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून येतोय. इथे देखील 2 धावा मिळतील. अगदी एका बाजूनेही मॅच झुकले आहे. याचं कारण एक चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील आणि पंकज पाटील यांच्याकडून होत आहे. धावा झाल्यात 28. ऑफ साईडला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑफ डीप मधून केनमार्क येतोय, चेंडूला उचलतोय, स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. 3 धावांची अजूनही गरज विजयासाठी. फुल टॉस मिस केलाय. स्वतःवर नाराज देहबोली तुम्ही पाहू शकाल. पंकज पाटील यांची थोडीशी स्वतःवर नाराज झाले की हा चेंडू व्यवस्थित मिडल का झाला नाहीये. खूप चांगला चेंडू हाताळला गेला राकेशनं आणि चांगली लाईन त्या ठिकाणी यूज केली गेली. 3 धावा अजूनही हव्या आहेत विजयासाठी उमरमध्ये गोडदेव या टीमला. आणि चेंडू मात्र जवळपास डझनभर बाकी आहेत. सिंगल मिळणार, 1 धाव. धावा 31, लॉस ऑफ 1 विकेट. 31 झालेत. 2 धावांची अजूनही गरज आहे. बर्थडे सॉन्ग रेडी ठेवायचं आहे डीजे ऑपरेटर आमचे जे आहेत, कारण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यानंतर मंडळाचे सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. शैलेश रिबेलो, फॉर यू कॅटरजचे मालक यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. दोन धावा आहेत शैलू. 6 चेंडूमध्ये 2 धावा तुला थांबवायची आहेत. खराब लाईन. वाईट बॉल, स्कोर लेवल.
एका धावेची गरज उमरमध्ये घोडदेव या टीमला विजयासाठी. हा मोठा फटका आणि इथे मात्र खेळ खलास. मॅच विन उमरमध्ये घोडदेव. अभिनंदन उमरमध्ये घोडदेव टीम. हार्ड लक अँड बॅड लक एन इज भाईंदर. मात्र चांगला क्रिकेटचा खेळ पाहिलाय. चला आपण लगेच थेट वळूया मित्रांनो. वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करतोय आज. खास करून आपल्या परिसरातील सन्माननीय धनंजयजी पाटील साहेब यांचा जन्मदिवस आहे, तो आपण साजरा करतोय. या ठिकाणी सन्मान करूया आपण. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मंडळाचे सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला घोडदेव टीम हस्तांदोलन करा आणि टॉस खास करून खेळाडू कक्ष रिकामी करा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई सन्माननीय सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. वेलकम डॉसन भाऊ.